स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे रविवार। आज आपण करणार आहोत घरी चिकन बिर्याणी। तर त्याची रेसिपी बघूया, दादा करणार आहे, तर ती अख्खी रेसिपी दाखवतो। तर चला रेसिपी बघूया। मित्रांनो, आज चिकन बिर्याणीचा बेत आहे आणि आज बंधू बनवत आहे चिकन बिर्याणी। स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। संडे स्पेशल। आज खूप दिवसांनी चिकन बिर्याणीचा बेत झालेला आहे। आज सगळे सण समाप्त झाल्यानंतर आपण चिकन बिर्याणी इकडे पहिलं स्टार्ट करत आहे घरी। लय दिवस झालं ब्रेक घेतला होता वाटतं ब्लॉगला। आता खूप दिवस ब्रेक झाला। आज म्हणजे नॉनव्हेज पासून ब्लॉग चालू करूया। आता आपण फूडचे रिव्ह्यू घेत राहू ब्लॉगमध्ये। आता चिकन मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता याला मॅरिनेशन करायचं आहे। मॅरिनेशनसाठी आता पहिला आपण दही थोडं चिरून ठेवलेले, कांदा, टमॅटो, पुदिना चिरून ठेवलेला आहे, सगळं रेडी केलेलं आहे। आलं लसूण हिरवी मिरची येतं याच्यामध्ये, आलं लसूणची पेस्ट, त्याच्यात हिरवी मिरची पण टाकलेली आहे। ओके, हिरवी मिरची पण टाकलेली आहे। बरं, 2 चमचे। आता मसाले, हळद टाकली, हे धना पावडर, 2 चमचे। ही लाल मिरची पावडर आहे घरगुती लाल मिरची पावडर 2 चमचे टाकतो मी। थोडासा गोडा मसाला, लिंबू चारकाने पिळला आहे, ताजा हिरवा लिंबू आता सुहाना चिकन बिर्याणी मसाला, अख्खी पोळी टाकली, अख्खी पोळी। चिकन आपण 400 ग्रॅम घेतलेले आहे। आता कोणता मसाला आहे दादा? गरम मसाला आहे, एव्हरेस्टचा गरम मसाला आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचे, 1 चमचा तूप, पुदिना, कोथिंबीर टाकून बिर्याणीचा तांदूळ भिजायला ठेवलेला आहे, भिजून झालेला आहे। बिर्याणीचा तांदूळ आहे ना, अर्धा तास भिजवून ठेवलेला आहे आपण। स्वच्छ पहिला धुतलं। तांदूळ कोणता आहे? दावत बासमती पुलाव राईस आहे। डीमार्टमधनं आणलं, डीमार्टमधनं। छान आहे राईस, बिर्याणीसाठी राईस छान आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये। आता हे मिक्स करून घेऊया चांगलं एकदम मस्त। आता आपण याला एक 15-20 मिनिटं असंच ठेवूया, तोपर्यंत बाकीची तयारी करू। गॅस चालू करून घेऊ। जोपर्यंत चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत मम्मी म्हटले की मी भाकऱ्या करून घेते पटकन। मग आता ज्वारीच्या भाकऱ्या बनवणार आहे ती। बाजरीपेक्षा ज्वारीचीच भाकरी चांगली वाटते मला तर खायला। हलकी असते। आता बरेच दिवस झाले नॉनव्हेज नव्हतं केलं घरी, म्हटलं आज रविवारचा वेळ भेटलाय तर आज करूया। कारण गणपती होते, गणपतीचं काही खात नाही 10 दिवस। त्याच्यानंतर मग परत दांडिया चालू झाले, गट बसले होते घरी। मग आज पोटभर खाणार आहे मस्तपैकी एकदम। इकडं भाकरी बनायचं चालू आहे, इकडे बिर्याणीची तयारी पूर्ण चालू झालेली आता। गॅस फुल आहे। कांदा परतायला टाकलाय, टाकून घेऊया। ब्राऊन भाकरी मस्त भाजत आहे। भाकरी आहे मस्त तयार झालेली आहे आणि इकडं कांदा परतायचं चालू आहे, ब्राऊन करायचं चांगलं। अजून एक भाकरी तयारी चालू आहे। कांदा तर मस्त ब्राऊन झालेला, त्यात टमाटो टाकूया।
एक टॅमॅटो घेतले चिरून बारीक. तुम्ही किती टाकू शकता तुमच्यामध्ये? आपण 400 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे 400 ग्रॅम राईसच्या आसपासच राईस घेऊन बिर्याणी करणार आहे, ते एक क्वांटिटी. आता कांदा आणि टमॅटो मस्त परतून घ्यायचं. टमॅटो सॉफ्ट झालं पाहिजे, मस्त मसाला तयार झाला पाहिजे. आता टमॅटो झालेलं आहे सॉफ्ट जरा. आता टाकूया मॅरिनेट केलेलं चिकन. बघू शकता करून घेऊया त्याला, चांगलं मिक्स करून घेऊया. आता कस्तुरी मेथी टाकतोय कुठे, कोण कस्तुरी म्हणतं कोण कसुरी म्हणतं. क्वालिटी क्वांटिटी. आज खूप दिवसांनी रविवारी मस्त नॉनव्हेजचा बेस. जवळपास 40-45 दिवसानंतर घरी नॉनव्हेज करत आहोत. नाच करते काय, चिकन बिर्याणी खावीच लागते. चिकन बिर्याणी आणि तिकडे यांनी मटन पण केलेलं आहे थोडं. ठेवले आपण. त्याच्यामध्ये आपण तांदूळ शिजवून घेणार आहे. त्याच्यात पाणी टाकलं पाहिजे. जवळपास 400 ग्रॅमच राईस घेतलेलं आहे मी, कारण चिकन पण कमीच आहे. थोडंसं पुदिना टाकू याच्यामध्ये. लिंबू पिळून घ्यायचे. लिंबू पिळल्याने काय होतं, भात आहे ना तो पांढरा शुभ्र राहतो. ते केसर आमच्या एका पाहुण्याने दिलं होतं आम्हाला, त्यांनी आणले, दुबईवरनं आणले असं ते म्हणतात. ते कणसाच्या शेंड्यात कधीच ते कलर केले. तूप. आता आपण याच्यामध्ये खडं मीठ टाकतोय. नॉर्मल मीठपेक्षा खडं मीठ जरा चांगलं असतं टेस्टला. खडे गरम मसाला टाकले शिजताना. पुदिना माझ्या गॅलरीतल्या कुंडीमधला आहे. खूप दिवसाला पुदिना तोडलं नव्हतं, आज तर बिर्याणी करण्यासाठी तोडलं. पाणी उकळत आहे, गरम होत आहे. चिकन 10 मिनिटं शिजण्यासाठी ठेवलं होतं, झाकून ठेवलं चिकन. आता बघूया, आता चांगली उकळी आली त्याला. मिक्स करून बघूया कसं वाटतं. खाली तर नाही लागलेलं आणि चांगला मसाला तयार मला सहज छान तयार झालेला आहे. दिसायला तर चांगली असते. बघू आता कशी बनती. नाही टेस्टी जाऊ ना, दादा करतोय म्हणजे छान होतं. तांदूळ टाकून घेऊया याच्यामध्ये. बराच वेळ भिजत होता. हा बिर्याणीसाठी आपण घेतलाय तो, मी मगाशी सांगितलं सर, बासमती दावत पुलाव राईस आहे. हा डीमार्टला पण अवेलेबल आहे, ऑनलाईन वेबसाईट्सला पण अवेलेबल आहे. चांगला लॉंग होतो हा. हां नाही, राईस खाण्यासाठी चांगलं म्हणून ह्याच्यावर फर्स्ट टाइम आपण बिर्याणी ट्राय करतोय. 70 ते 80% राईस आपल्याला शिजून घ्यायचं आहे बिर्याणीसाठी. 10 मिनटं लागतील. 10 मिनटं. चिकन तर शिजलं का झालेलं आहे. तरी आपण चेक करूया. तुटते लगेच, मग बाकीचं तर स्टीमवर होऊन जाईल. हां म्हणते भात पण शिजत आलं आहे. आय थिंक जवळपास 80% तरी झालेलं आहे. आता आपण त्याला त्या भांड्यामध्ये टाकणार आहे चिकनच्या ह्याच्यामध्ये. असं पसरून घ्यायचं आहे. बिर्याणीचा राईसचा लावून झालेला आहे. आता आपण लेअरिंग नाही केलं, डायरेक्ट टाकलेलं सगळं. आणि खाली बॉटमला चिकन आहे. आणि आता पुदिना टाकले, कोथिंबीर टाकली. जर काळी पडते त्यामुळे काही टाकणार नाही, नंतर झाल्यावर टाकलं. आता आपण झाकून ठेवूया. आणि ऑलरेडी केसर टाकलं होतं म्हणून आपण काय कलर टाकत नाही, फूड कलर. आता बारीक गॅस ठेवलेला आहे आणि तवा ठेवला आहे. आता जवळपास आपण याला कमीत कमी 20 ते 25 मिनटं ठेवूया आणि मग बघूया कशी होते. हां. आणि इकडं सेपरेट मटन केलेलं आहे. हे बघा, आळणी मटन बिर्याणीसाठी आळणी मटण एकदम कसं आहे. बिर्याणी तर आता झालेली. बंद करून 20 मिनटं आपण ठेवली होती गॅसवर. त्याच्यानंतर आपण एक 10 मिनटं थांबलो असेल. आता बघूया कशी शिजली. हा स्टीम तर बघू शकता.
स्टीम तर चांगली शिजली आहे का नाही तर चेक करेल. तांदूळचं तुम्ही बघू शकता राईस असा एकदम वर आलाय बघा, खुला झाला आहे. एकदम खुला झालाय. केसर पण दिसते याच्यामध्ये. पुन्हा पण हे बघू शकता तुम्ही कसे झालेले बघू शकता याच्यामध्ये. आता बघूया आपण चिकन शिजलंय का नाही. खाली चिकन मसाला तर दिसतोय चांगला. मस्त वास पण मस्त येतोय. मला तर वाटतंय शिजला असेल. आमची मम्मी मागणं म्हणते तूप टाक. हा शिजलं. शिजलं एकदम मस्त. टेस्ट करूया. हे बघा, हे बघा मित्रांनो, एक नंबर एकदम गरम आहे पण शिजलंय. शिजलंय काय problem मस्त नाही. संडे आता आपण स्पेशल सर्व करूया. आता माझा भाऊ खाणार. आता आपण सर्व करूया बिर्याणी मस्त. घरात कसे 2 व्हेज आहेत 2 नॉन व्हेज आहेत, त्यामुळं व्हेजवाल्यांचं जेवण झालंय, आता नॉन व्हेजवाले जेवणार. हाय 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 मस्त बिर्याणी. आता मस्त कांदा लिंबू आणि टेस्ट करूया. मी चिकनच खाणार आहे बिर्याणी. कट केलेली कोथिंबीर की टाकते मस्त दिसायला. आता ही घरची रेसिपी आहे, आपण घरी घरगुती केलेली आहे. जशी पण असं टेस्ट छानच लागणार. तुम्ही करून बघा. मटण आणि सूप. बस मग थोडंच आहे. आता बिर्याणी तर खायला घेतलेली. आता माझा भाऊ टेस्ट करणार आहे कशी झाली, आणि मला माझा भाऊ टेस्ट करून बघणार आहे कशी झाली ते सांगलच मला. चिकन मस्त शिजलेलं आहे जरा. चिकन तर शिजलेलं आहे. बघूया टेस्ट करून. काय मीठ वगैरे कमी आहे का? बरोबर आहे, एकदम व्यवस्थित झालेली आहे. लिंबू वगैरे पिळले का? हो लिंबू पिळलं. छान तिखट नाही, जास्त माइल्ड नाही. घरगुती बिर्याणी कधी छान. अशी बिर्याणी सगळ्यांनी नक्की ट्राय करायला बघा, प्रयत्न करा. कशी झाली तुम्ही सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.